नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या सगळ्या समस्येचं मूळ आपण कशात शोधतो? लोकसंख्येमध्ये. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्यातली बजबजपुरी, आपल्यातली वाहतुकीची समस्या, आपल्यातले वेगवेगळे आरोग्यविषयक प्रश्न ह्याचं मुख्य कारण हे लोकसंख्या आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक काय म्हणतात की तुम्ही किमान 2-4 एवढ्या तरी मुलांना जन्म घाला. त्याची बऱ्याच वेळेला खिल्ली उडते. पण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये मी जर तुम्हाला असं म्हणालो की डेमोग्राफिक डिव्हिडंड, साधारणपणे आपल्या भारताचं सध्याचं सरासरी वय हे 32 वर्ष आहे आणि ते अर्थव्यवस्थेला पूरक आहे. आता आपल्या देशानं चीनला मागं टाकून लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याची ऑफिशियल घोषणा होईलच लवकर. पण त्या लोकसंख्येमुळं जो देश कोणे एकेकाळी त्रस्त होता, फार त्रस्त होता, ज्या देशानं एकाच वेळेला ठरवलं की हा आपल्या भूतलावरच्या सगळ्या चिमण्या एकाच वेळेला संपून मारून टाकायच्या चॉईन लाईनच्या काळामध्ये, त्याच चीननं सिंगल चाइल्ड पॉलिसी केली. आणि आज असा परिणाम झाला आहे की सरकारनं लोकांना सांगायला सुरुवात केली 2006 की बाबांनो, अधिकच्या मुलांना जन्म घाला. आत्ता एक आकडेवारी चीनी सरकारनं अधिकृतपणे जाहीर केली आणि चीन सरकार एवढं चिंतेत पडलं आहे की त्यांनी काय करावं? कंडोमवरचा, गर्भनिरोधक गोळ्यावरचा टॅक्स 13% वाढवला आहे. कमीत कमी तो टॅक्स बघून तरी लोक ते वापरणार नाहीत. बालसंगोपन आणि वृद्ध संगोपन हे पूर्णपणे टॅक्स फ्री केलं आहे. एवढंच नाही तर बालजन्माचा जो खर्च आहे त्याला पूर्णपणे सरकार हे स्वतःचं आर्थिक बळ देतं आहे. तरीसुद्धा चीनमध्ये रेकॉर्ड ब्रेक लोकसंख्या डिक्लाईन झाली आहे आणि ती भारतासाठी एका अर्थाने शुभ संकेत आहेत. पण अर्थात आपल्याकडं चीनकडं असलेली व्यवस्था, आपल्याकडचा भूभाग, चीनचा भूभाग, 1984 सालापासून चीननं वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रामध्ये केलेली क्रांती, एक्सपोर्ट ओरिएंटेड बनलेली इकॉनॉमी, जरी आज ती 3-3.5% वाढते तरीसुद्धा त्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा क्वांटमच एवढा मोठा आहे की भारतीय अर्थव्यवस्था भलेही 8% वाढली आणि सलग 10 वर्षे वाढली तरीसुद्धा आपण चीनला गाठू शकणार नाही. कारण चीनची अर्थव्यवस्था एवढी आहे, आपली एवढी आहे आणि ती आता अशा गतीनं वाढते. चीनची अर्थव्यवस्था ती अशाच गतीनं वाढते, पण ती ज्या क्वांटममध्ये आहे त्याच्यामुळं ते सगळं सुरू आहे. सो आता जेव्हा चीन लोकसंख्येच्या संदर्भातली आकडेवारी आली तर काय दिसतंय बघा. 2025च्या अखेर चीनची लोकसंख्या अंदाजे 1,405,00,00,000 होती, जी 2014च्या तुलनेत 3,39,00,000,000 कमी झाली आहे. आणि हे चीनसाठी धोक्याचं आहे. कारण हे सलग 4थं वर्ष आहे की जेव्हा चीनच्या लोकसंख्येमध्ये सातत्यानं घट नोंदवली जाते आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये NBS म्हणतात, त्यांनी ही आकडेवारी दिली आहे, ज्याच्यात आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये, ज्यात रॉयटर्स, BBC, CNN आणि साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट ह्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये याच्यावरती सखोल चर्चा सुरू आहे. त्याचं कारण आर्थिक आहे. चीनमध्ये जे काही घडतं आहे त्याचा भारताशी संबंध असतो, ज्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे त्याच्याशी संबंध असतो आणि जागतिक पुरवठा साखळी जी आहे, ज्याला सप्लाय चेन, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे अडथळा आला. एक तर खूप सारे अडथळे ऑलरेडी आहेत. एक तर रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, तिकडे मध्यपूर्वमध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेनं नॉर्वेच्या संदर्भात काहीतरी वेगळीच भूमिका घेतली आहे. मध्येच भारत आणि पाकिस्तानमध्ये एक ऑपरेशन सिंदूर झालं, ते कधीही भडकू शकतं. बांगलादेशमधली परिस्थिती हाताच्या बाहेर जाते की काय अशी स्थिती आहे. तर अशा वेळेला कुठल्याही पुरवठा साखळीमध्ये जे अडथळे निर्माण होतात त्याचा नीट अभ्यास करावा लागतो. तो मी आता तुम्हाला सांगतो, कारण ते आपल्याशी निगडीत आहे म्हणून. तर काय झालं, 2025ची आकडेवारी जी आत्ता अधिकृत चीननं घोषित केली तर 7,92,00,000 म्हणजे 1949 नंतरचा सगळ्यात मोठा डिक्लाईन चीनमध्ये इथे आहे. 20 वर्षाच्या प्रयत्नानंतर सुद्धा चीनची लोकसंख्या अजिबात वाढत नाही. 1949 नंतरचा हा सगळ्यात मोठा नीचांक आहे. जन्मदर 1,000 लोकामागे 5.13 इतक्यांनी घटलेला आहे. मृत्यूदर 11,31,00,000 एवढे लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत. मृत्यूदर 1,000 लोकामागे 8.04 आहे. निव्वळ घट जर बघितली आपण तर जन्मापेक्षा मृत्यू जास्त असल्यामुळं आणि वृद्ध होणारी समाजव्यवस्था, 60 वर्षापेक्षा जास्त लोकसंख्या अंदाजे 323 कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 23% हे 2014पेक्षा 1% जास्त आहे. जन्मदरातला प्रजनन दरातला बदल बघा.
बदलण्याच्या स्तरापेक्षा खूप कमी, म्हणजे 2 एका मुलाच्या धोरणाच्या दीर्घकालीन परिणामामुळे हा इतका प्रभावित झाला आहे की कमी जन्मदर हा आता 1% घसरला आहे. ही घट मुलाच्या मुख्यत्वे त्याची जी वेगळी कारणं आहेत त्याच्यात असं दिसतं की सिंगल चाइल्ड पॉलिसी हे एक त्याचं कारण आहे. दुसरं आहे उच्च जीवन खर्च, शिक्षण, मुलांचं संगोपन, म्हणजे प्रति मुलासाठी अनेकदा $7,700 पेक्षाचा अधिकचा खर्च आहे. आर्थिक दबाव आहे, तरुणांची बेरोजगारी, नोकरीची असुरक्षितता, मंद अर्थव्यवस्था आणि दीर्घ कामाचे तास, ह्यामुळे हे सगळं घडलं आहे. सामाजिक घटक आहेत, एकतर लग्न उशिरा होतं आहे किंवा टाळण्याकडे कल आहे. करिअर, आर्थिक स्थिरतेची लोकांना चिंता आहे, त्यामुळे ते त्याला प्राधान्य देत आहेत. लिंग असमानता आहे, विशेषतः तरुणामध्ये. स्त्रियामध्ये कुटुंबाबद्दलचं बदललेलं मत, मी काय म्हणालो, स्त्रियामध्ये कुटुंबाबद्दलचं बदललेलं मत, कुटुंब व्यवस्थेबद्दलचं. शहरीकरण आणि जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झालेत. अनेक तरुण चिनी व्यक्तिगत स्वातंत्र्य, प्रवास आणि स्वतःच्या पूर्ततेला प्राधान्य देत आहेत. अलीकडची धोरणं अशी आहेत की गर्भनिरोधकावरती कर लावला आहे. खरं तर तो 2006 पासून होता, पण त्यात सतत वाढ केली आहे. जन्म टाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी हे सगळं आहे, पण त्याचा काहीही परिणाम होत नाही आहे. सरकारनं आता रोख अनुदान प्रति लहान मुलासाठी अंदाजे 3,600 युआन म्हणजेच $500 द्यायला सुरुवात केली आहे. विस्तारित बालसंगोपन सुविधा आहेत, IVF अनुदान आहे, बालसंगोपन, वृद्ध संगोपनासाठी कर सवलत आहे, लग्न घटस्फोट नियम सोपे केलेत, काम जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न आहे. तरीही तज्ज्ञ म्हणतात की हे मूळ आर्थिक आणि सामाजिक चिंता जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आता हे आपल्याशी कसं संबंधित आहे, तर चीनची अर्थव्यवस्था कशी बाधित झाली आहे बघा. GDPमध्ये झपाट्यानं घट होते आहे. 2025मध्ये 5% GDPची ग्रोथ असून सुद्धा कामगार कमी, वेतन खर्च वाढ झाले, निवृत्ती वेतन, आरोग्यावरती ताण आहे, घरगुती खरेदी बाजाराचा, डोमेस्टिक कन्झम्पशनचा आकार कमी होत चालला आहे. आणि वृद्ध समाज असल्यामुळं, कामगारांचं निवृत्ती जास्त असल्यामुळं शाळा बंद आहेत, म्हणजे बालवर्गिका मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्या आहेत, म्हणजे बालवाड्या असतात त्या कमी होत आहेत. संयुक्त राष्ट्राचा अंदाज आहे की 2054पर्यंत 2,04,00,000 म्हणजेच 2100पर्यंत 800 कोटीपेक्षा जास्त लोकांचा चीनमधनं लोकसंख्या कमी होईल आणि मंदी येईल. आता याचा भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम आहे, तर मी जसं म्हणालो की उत्पादन आणि पुरवठा साखळी जी आहे, चीनमधला उच्च कामगार वर्ग आणि कमी कामगार यामुळे भारत, व्हिएतनाम इत्यादीकडं China+1 ह्या पॉलिसीप्रमाणे काही प्रमाणामध्ये उद्योगधंदे येऊ शकतात, ही सकारात्मक बाब. पण भारताची काम करणारी वयाची लोकसंख्येचा लाभ जेव्हा ती शिखरावरती जाते, चीनच्या कमी होणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेनं अजूनही चांगली आहे आणि त्यामुळं भारताची वाढ वाढेल. पण जागतिक परिणाम काय होतील, तर चीनची कमी कामगार संख्या, डोमेस्टिक बाजारात कमी झालेलं कन्झम्पशन, यामुळे या क्षेत्रातली स्पर्धा कमी होईल आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मंदी येईल. भारताला जरी त्याचा फायदा होणार असला तरी जागतिक पातळीवरती ह्या सगळ्या धोरणाचा मोठा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा आहे. आणि त्याचं आर्थिक आकलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. सरकार खूप तिथं प्रयत्न करतं आहे आणि म्हणून असं म्हणतायत की भारतानं ह्याचा वेळेस धोका ओळखावा. आपल्याकडे आता जवळपास प्रत्येक घरामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीकडं कल वाढला आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे एकाच कुटुंबामध्ये राहण्याचा विचार करतायत. 2च मुलं आहेत. हल्ली बऱ्याच कुटुंबामध्ये एकच मूल दिसायला लागले. पण ह्या सगळ्यामागं भारत सरकारनं स्वतःचं असं कुठलंही धोरण राबवलेलं नसून सुद्धा आपल्याकडे सुद्धा वाढतं शहरीकरण आणि शहरी भागामध्ये वाढत चाललेला राहण्याचा खर्च, ह्यामुळं ही परिस्थिती येऊ शकते. पण आपल्याला लोकसंख्येच्या ह्या डेमोग्राफिक डिव्हिडंडबद्दल जे चीनमध्ये झालं त्याचा नीट अभ्यास करून भारतामध्ये काय असं धोरण असू शकतं, खास करून स्कॅन्डिनेव्हियन नेशन्स, युरोपियन राष्ट्र, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ह्या देशामध्ये आता कामगारांची गरज आहे. तर आपल्याकडे जे अधिकचं मनुष्यबळ आहे त्याला नीट ट्रेन करून ते मनुष्यबळ त्या देशामध्ये पाठवता येऊ शकतं का. फॉर दॅट मॅटर इस्रायलमध्ये जो मधल्या काळात आपण प्रयत्न केला होता तसा भारतानं विचार करायला हवा. कारण चीन हे आपल्यासमोरचं उदाहरण कसं आहे की जे कंडोमवर, गर्भनिरोधकावरती 13% कर लावून सुद्धा आता तिथल्या अंगणवाड्या आणि बालवाड्या बंद पडत आहेत. तुमच्यासमोर मांडलं मी. थांबूया आपण इथे.